मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 दिवसाचा आम्ही तंबाखू जनजागृती कार्यक्रम व तसेच त्यांचे ओरल स्क्रीनिंग तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 2 दिवसाच्या शिबिरामध्ये जवळपास 489 लोक 389 लोकांची आम्ही तपासणी करण्यात आलेली होती. त्यामध्ये बायोप्सीसाठी 21 लोकांना आम्ही रेफर केलं. तसेच स्क्रीनिंग पॉझिटिव्ह हे 75 जण आलेले आहे आढळून आलेले आहेत. तसेच त्यामध्ये काउन्सिलिंगसाठी 98 लोकांना आम्ही काउन्सिलिंगसाठी त्यांना त्यांच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या टोल फ्री क्रमांकावरती कॉन्टॅक्ट करून त्यांना हे केलेलं आहे, संबोधित केलेलं आहे. ही जी घटना आहे यामध्ये पॉझिटिव्ह आलेले कशामुळे झालं? आता त्यामध्ये त्यांचं जे कामगार जे लोक आहेत त्यांच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये मोठ्या संख्येमध्ये तंबाखूजन्य व्यसन वगैरे झालेलं आहे. तंबाखूजन्य व्यसन हे काय आजार नसून एक सवयीचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे पुढाकार घेऊन तसंच पुढील भविष्यामध्ये पाची बाजार आवारामध्ये टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही पुढे सुद्धा आम्ही ही मोहीम राबवणार आहोत. एका बाजारामध्ये हा प्रकार घडला? नाही, फक्त 2 मार्केटमध्येच आम्ही घेतलेला होता कॅम्प. आता प्रोव्हिजन असं करतो की आम्ही आता पाचवी बाजार आवारामध्ये कंटिन्युटीमध्ये आम्ही हे करणार आहोत कॅम्प. जवळपास 400 लोकांमधून जवळपास 75 आणि ते 21 हे किती गंभीर आहे? गंभीर आता 21 तरी गंभीर आहे त्यामध्ये, कारण की ते थर्ड स्टेजचं वगैरे दिसून येतात ओरल स्क्रीनिंग मध्ये. असं टाटा हॉस्पिटलच्या जे तपासणी करणारे जे वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला नमूद केलेलं आहे व सूचना देण्यात आलेल्या. त्यांचे उपचार सुरू झाले? उपचार वगैरे आता चालू करतील ते, कारण की आता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ट्रेस घेऊन आपण हे करतो त्यांचं. तुम्ही काय या संदर्भामध्ये आवाहन कराल? या संदर्भात आम्हाला असं करणार की बाबा जनजागृती करण्यासाठी आपल्याला हे पुढाकार अत्यंत आवश्यक आहे. अजून हेच मला नाही वाटतं व्हायला पाहिजे, परंतु कसं घाबरतात ना लोक याच्यामध्ये येते वगैरे सगळं. त्यामुळं ते अजून एकतर थोडं मानसिक सगळ्यांच्या आपल्या भविष्यासाठी त्यांनी यायला पाहिजे, आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून येते वगैरे. जास्तीत जास्त संख्येमध्ये येऊन त्यांनी तपासणी करावी, कारण की पुढचं जे समजा या सवयीमध्ये जे आहे तंबाखूजन्य त्याच्यामध्ये आपल्याला कळत नसतं की आपल्याला किती थर्ड ग्रेडमध्ये गेलो, फोर्थ ग्रेडमध्ये गेलो, म्हणजे नंतर जास्त ग्रेडला जर गेल्यानंतर उपचार करणं म्हणजे असंभव होऊ शकतो. त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जास्त होऊ शकतात. त्याच्यामध्ये किमो थेरपी आलं, रेडिएशन थेरपी आलं. त्याच्यामुळे सुरुवातीलाच याचं जर निदान झालं तर आपण ऍटलिस्ट फर्स्ट ग्रेडमध्ये आपण त्याला क्युअर करू, आपण काउन्सिलिंग करून घेऊ.